सूचना: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग याचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडचा काळाकड, भाग 16. राघवचं भयानक हसू अजूनही दालनात घुमत होतं. लाल इशारा देणारे दिवे सतत लुकलुकत होते. छतावरून दगड खाली पडू लागले होते आणि संपूर्ण भूमिगत सभागृह हालत होते. आदित्य जखमी अवस्थेत जमिनीवर पडला होता. निशा आणि समीर त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होते, तर विजय आणि गुरुजी राघवकडे रोखून पाहत उभे होते. आर्यन मात्र त्या दगडी चक्राजवळ पोहोचला होता. त्याने काळजीपूर्वक चक्रावर कोरलेली चिन्ह पाहिली. ती चिन्हे अगदी लोहगडावर मिळालेल्या चांदीच्या चावीवरील नक्षीसारखीच दिसत होती. त्याला वडिलांच्या डायरीतील एक वाक्य आठवलं, सत्याचा दरवाजा किल्लीने नाही तर बुद्धीने उघडतो. आर्यने खोल श्वास घेतला आणि त्या चिन्हांना योग्य क्रमाने फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक चिन्ह फिरताच दगडी चक्रातून मंद आवाज येत होता. काही क्षणांनी संपूर्ण चक्र वेगाने फिरू लागला आणि दालनाच्या दुसऱ्या टोकाला असलेली विशाल दगडी भिंत हळूहळू बाजूला सरकू लागली. भिंतीच्या मागे एक लांब अंधारा बोगदा दिसत होता. त्या बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी मशाली पेटवलेल्या होत्या, पण त्याच्या शेवटी मात्र तेजस्वी प्रकाश दिसत होता. गुरुजींच्या चेहऱ्यावर आशेचं किरण उमटलं. हा गुप्त मार्ग आहे. याच मार्गाने पूर्वी संदेशवाहक किल्ल्याबाहेर जात असत. तेवढ्यात राघवने संतापाने बंदूक पुन्हा उचलली. कोणीही बाहेर जाणार नाही, तो ओरडला. पण गोळी झाडण्याआधीच विजयने त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. बंदूक दूर फेकली गेली. सभागृहात धूळ उडाली. समीरने संधी साधताच आदित्याला खांद्याचा आधार दिला आणि निशासोबत त्याला बोगद्याकडे घेऊन जाऊ लागला. आर्यन मागे वळून पाहत होता. त्याच्या मनात द्वंद्व सुरू होतं. सत्य घेऊन बाहेर पडायचं की राघवला पकडून हा खेळ इथेच संपवायचा. तेवढ्यात राघव मोठ्याने हसू लागला. त्याने आपल्या खिशातून एक छोटंसं इलेक्ट्रॉनिक उपकरण बाहेर काढलं. तुम्ही जिंकलात असं वाटतंय. हा संपूर्ण कक्ष 5 मिनिटात कोसळणार आहे. माझा अंत झाला तरी सत्य तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, असे म्हणत त्याने ते उपकरण सुरू केलं. लगेच भिंतीवर उलटी संख्या दिसू लागली. 05.00, 04.59, 04.58. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. गुरुजी मोठ्याने म्हणाले, आर्यन, ग्रंथ आणि पुरावे घेऊन निघ. उशीर झाला तर सगळं संपेल. आर्यनने स्वराज्याची सावली, हा ग्रंथ, पेन ड्राईव्ह, चांदीची चावी आणि वडिलांची डायरी एका पिशवीत ठेवली. तो बोगद्याकडे धावू लागला. पण काही अंतरावर त्याला भिंतीवर एक
चमकणारा शिलालेख दिसला. त्या शिलालेखावर मोडी लिपीत एक वाक्य कोरलेलं होतं. गुरुजींनी ते वाचलं आणि त्याचा आवाज थरथरला. अंतिम सत्य लोहगडाने रायगडात ते सिंधुदुर्गच्या समुद्राखाली दडलेलं आहे. हे ऐकताच सगळे थबकले. म्हणजे इतका मोठा प्रवास करूनही त्यांच्या हातात फक्त सत्तेचा एकच भाग आला होता. खरं रहस्य अजूनही समुद्राच्या तळाशी लपलेलं होतं. तेवढ्यात बोगद्याच्या शेवटी तेजस्वी प्रकाश एक सावली उभी असल्याची आर्यनला दिसली. ती व्यक्ती शांतपणे म्हणाली, आर्यन, जर तुला तुझ्या वडिलांचे शेवटचं गुपित जाणून घ्यायचं असेल तर सिंधुदुर्गाला ये. मी तुझी वाट पाहत आहे. क्षणात ती सावली प्रकाशात विरून गेली. आर्यनने एकदा मागे पाहिलं. कोसळणारं दालन, जखमी आदित्य, राघव आणि विजयची सुरू असलेली झुंज आणि समोर उभा असलेला अज्ञात प्रवास. त्याने मनाशी एकच निर्धार केला, ही लढाई आता संपणार नाही. सत्य पूर्ण उघड होईपर्यंत मी थांबणार नाही. बोगद्यातून बाहेर पडताच थंडगार वाऱ्याचे झुळूक आर्यनच्या चेहऱ्यावर आदळले. मागे भूमिगत दालन कोसळण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. दगड, धूळ आणि धूर आकाशात उडत होता. काही क्षणांनी संपूर्ण पर्वत हादरला आणि जिथे काही मिनिटांपूर्वी गुप्त सभागृह होतं तिथे आता फक्त ढिगारा उरलेला होता. आर्यन काही क्षण मागे वळून पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर वडिलांच्या चेहरा तरळला. त्याने मनातच पुटपुटलं, बाबा, मी वचन देतो, सत्य पूर्ण उघड करीन. त्याच्या आवाजात दुःख होतं, पण त्यापेक्षा जास्त जिद्द होती. आदित्यला आधार देत समीर आणि निशा बाहेर आले. विजयच्या हाताला जखम झाली होती, पण तो जिवंत होता. मात्र एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली, राघव कुठेच दिसत नव्हता. तो ढिगाऱ्याखाली काढला गेला की पुन्हा एकदा पळून गेला, हे कोणालाच समजत नव्हतं. पहाटेचा सूर्य डोंगरामागून डोकावू लागला होता. रायगडाच्या कड्यावर पसरलेले धुकं हळूहळू विरत होतं. सगळे मंदिराजवळच्या जुन्या विश्रामगृहात थांबले. गुरुजींनी जखमी आदित्यावर औषधोपचार केले. त्यानंतर त्यांनी आर्यनसमोर वडिलांची जुनी चामड्याची वही ठेवली. ती वही आजपर्यंत कुणीही उघडली नव्हती. आर्यनने हळूहळू पहिलं पान उघडलं.
त्यात त्याच्या वडिलांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, जर तू इथेपर्यंत पोहोचलास तर समज की पहिली परीक्षा पूर्ण झाली आहे. पण खरी लढाई आता सुरू होईल. सिंधुदुर्गाच्या समुद्रात जे दडलेलं आहे ते फक्त इतिहास नाही, ते अनेक जीवांचं भविष्य आहे. पुढचं पान उघडताच एक जुना समुद्री नकाशा खाली पडला. त्या नकाशात सिंधुदुर्ग किल्ल्याभोवती लाल शाईने गोल काढलेले होते. एका ठिकाणी मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, काळ्या खडकाची गुहा. गुरुजी गंभीर आवाजात म्हणाले, ही गुहा फक्त ओहोटीच्या 2 तासात दिसते. बाकी वेळ ती पूर्णपणे समुद्राखाली असते. तिथे पोहोचणं सोपं नाही. निशा आश्चर्याने विचारू लागले, म्हणजे पुढचा पुरावा समुद्राच्या तळाशी आहे? गुरुजींनी मान हलवली. हो, आणि त्या गुहेचे रहस्य फक्त एका माणसाला माहीत आहे. आर्यनने उत्सुकाने विचारलं, तो कोण? गुरुजी काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी उत्तर दिलं, गणेश कोळी. सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावर राहणारा एक वृद्ध मच्छीमार. तुझ्या वडिलांचा तो सर्वात विश्वासू साथीदार होता. हे ऐकताच विजयने दीर्घ श्वास घेतला. पण एक समस्या आहे, आर्यनने विचारले. काय? विजय हळू आवाजात म्हणाला, 3 दिवसापूर्वी गणेश कोळी अचानक बेपत्ता झाला आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभरात खोलीत पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात आर्यनच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून व्हिडिओ मेसेज आला. त्याने तो सुरू केला. स्क्रीनवर समुद्रकिनारा दिसत होता. हातपाय बांधलेला एक वृद्ध माणूस दिसत होता आणि त्याच्या मागे उभा असलेला काळ्या कपड्यातील माणूस कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाला, आर्यन, जर गणेश कोळी जिवंत हवा असेल तर एकटाच सिंधुदुर्गाला ये. पोलिसांना सांगितल्यास किंवा कोणालाही सोबत आणल्यास तर पुढचा सूर्योदय तो पाहू शकणार नाही. व्हिडिओ अचानक बंद झाला. आर्यनच्या हातातील मोबाईल थरथर कापत होता. त्याला आता समजलं होतं, लढाई फक्त पुराव्यांसाठी राहिली नव्हती. आता एका निरपराध माणसाचा जीव वाचवण्याची वेळ आली होती.
समुद्रावर संध्याकाळचं गडद सावट पसरलं होतं. काळ्या ढगांनी आकाश व्यापलं होतं आणि दूरवर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर पेटलेली मशाल वारंवार वाऱ्याकडे लुकलुकत होती. ती मशाल त्या मशालीचा साधा प्रकाश नव्हता, तर कोणासाठी तरी दिलेला गुप्त संकेत होता. आर्यन काही क्षण समुद्राकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या हातात वडिलांनी ठेवून गेलेली छोटी पितळी चावी होती. त्या चावीचं वजन फार नव्हतं, पण तिच्याबरोबर आलेली जबाबदारी मात्र खूप मोठी होती. आदित्य जखमी असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्या वडिलांनी शेवटच्या क्षणी मला एकच गोष्ट सांगितली होती. जर आर्यन सिंधुदुर्गापर्यंत पोहोचला तर समज की सत्य जिंकण्याची वेळ आली आहे. हे ऐकताच आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने समुद्राकडे पाहून मनातच वडिलांना वचन दिलं, या वेळेस मी अपयशी ठरणार नाही. गुरुजींनी समुद्राची ओहोटी सुरू होण्याची वाट पाहण्यास सांगितलं. सगळे किनाऱ्यावरील जुन्या कोळ्यांच्या झोपडीत थांबले. बाहेर वारा जोरात सुटला होता. झोपडीच्या भिंतीवर लटकलेली जुनी जाळी हालत होती. आणि एका कोपऱ्यात ठेवलेला जुना कंदील मंद प्रकाश देत होता. तेवढ्यात त्या झोपडीचा दरवाजा हळूच चर्कन उघडला. एक वयस्कर कोळी आत आला. त्याच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या. डोळ्यात समुद्रासारखी शांतता होती. त्याने आर्यनकडे पाहत विचारलं, तूच का तो मुलगा ज्याची वाट इतकी वर्षे पाहिली जात होती? आर्यन गोंधळला. तुम्हाला माझ्याबद्दल कसं माहिती? कोळी हलकसा हसला आणि त्याने आपल्या गळ्यातून एक जुनं लॉकेट काढले. ते पाहताच आदित्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हे तर बाबांचं चिन्ह. आदित्य कुजबुजला. वृद्ध कोळी म्हणाला, तुझ्या वडिलांनी नाही, तुझ्या आजोबांनी हे मला दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, योग्य व्यक्ती आली की त्याला समुद्राखालचा मार्ग दाखव. सगळ्यांच्या नजरा त्या वृद्ध कोळ्याकडे खेळल्या. त्याने किनाऱ्याच्या दिशेने बोट दाखवत सांगितलं, भरती ओसरल्यावर पाण्याखालून दगडी वाट दिसेल. ती वाट फक्त काही मिनिटांसाठी उघडी राहते. जर त्या वेळेत तुम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचला नाही तर समुद्र पुन्हा ती गिळून टाकेल. निशाने आश्चर्याने विचारलं, ही वाट इतकी वर्ष कुणाला दिसली नाही का? कोळी शांतपणे म्हणाला, कारण ती वाट फक्त सत्य शोधणाऱ्यासाठी असते. लोभाने येणाऱ्यांना समुद्र कधीच माफ करत नाही. त्याचे शब्द ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. काही वेळातच समुद्राची भरती ओसरू लागली. लाटा मागे सरकू लागल्या आणि खरोखरच पाण्याखालून एक अरुंद दगडी वाट हळूहळू दिसू लागली. त्या वाटेवर शेकडो वर्षांची शेवाळं आणि शिंपले चिकटलेले होते. दूरवर सिंधुदुर्गाचा विशाल दरवाजा होता. आधी स्पष्ट दिसत होता, पण त्याच वेळी काळ्या नाग संघटनेची काळी बोटही
किल्ल्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत होती. राघवची माणसं आधीच तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. समीर म्हणाला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आर्यनने चांदीची चावी घट्ट पकडली आणि म्हणाला, आज आपण फक्त किल्ला गाठणार नाही तर या रहस्याचा शेवटही करणार. सगळे त्या दगडी वाटेवरून काळजीपूर्वक चालू लागले. दोन्ही बाजूंनी प्रचंड लाटा आदळत होत्या. आकाशात वीज चमकत होती. अचानक वाटेच्या मध्यभागी एक मोठी दगडी खांब उभा दिसला. त्यावर एकच ओळ कोरलेली होती. त्या सत्याच्या शोधात आलेल्यांनी मागे वळून पाहू नये हे वाचून सगळे थबकले. तेवढ्यात मागून एक परिचित आवाज घुमला. आर्यन, थांब, माझा ऐक. तो आवाज विजयचा होता. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. विजय जिवंत होता, पण तो एकटाच नव्हता. त्याच्या मागे उभा होता काळा नाग संघटनेचा खरा सूत्रधार.